धमालच्या चारही पर्वांनी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं. कलाकारांची धमाल, भन्नाट टास्क, अनपेक्षित खेळ आणि खळखळून हसवणारे क्षण यामुळे हा कार्यक्रम घराघरात पोहोचला. आता या कार्यक्रमाचं 5वं पर्व आणखी मोठ्या मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झालंय. यंदाची भन्नाट संकल्पना आहे धिंगाण्याच्या बेटावर. सोनसळी वाळू, नारळाची झाडं, समुद्रकिनाऱ्याचा नजारा आणि भन्नाट बीच गेम्स. संपूर्ण सेटच एखाद्या ट्रॉपिकल आयलंड सारखा सजवण्यात आलाय. या धमाल सफरीचा कॅप्टन पुन्हा एकदा आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव. आपल्या खास विनोदी अंदाजात आणि जबरदस्त एनर्जीसह सिद्धू पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. याच धिंगाण्याच्या बेटावर पत्रकारांसोबतही भन्नाट गेम्स रंगले. टीमवर्कची कसोटी पाहणाऱ्या या खेळांमध्ये सिद्धू आणि पत्रकारांनी अक्षरशः धमाल उडवून दिली. या खेळानंतर सिद्धार्थ जाधवनं मुंबई समाचार सोबत खास गप्पा मारल्या. काय झालं या धमाल गेम्स मध्ये आणि सिद्धूनं काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी चला जाऊया धिंगाण्याच्या बेटावर. हाय, मी प्रांजली. कॅन्डिड गप्पांमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या भागामध्ये फक्त गप्पा नसणार आहेत तर एका सुंदरशा सेटची सफर आपल्याला घडणार आहे. कारण आता होऊ दे धिंगाणा सीझन 5 येतोय आणि त्याचा अर्थात होस्ट कम दोस्त सिद्धार्थ जाधव आपल्या बरोबर आहे. स्वागत आहे तुझं. कसं आहेस? मी मस्त आहे, कारण आता बेट थीम आहे ना, त्यामुळे या बेटावर काय काय गोष्टी आहेत त्या बघायच्या असतील तर तुला इकडे तिकडे नजर द्यावी लागेल. बरोबर. पण मी मस्त आहे का, मी रॉकिंग आहे, कमाल आहे, धमाल आहे. प्रोमो जेव्हा बघितला ना तो भन्नाट आहे, अर्थात हायटेक झालेला आहे. आणि त्यात मी कमेंट्स वाचले की तुम्ही खूप यायला उशीर केला तर तुम्ही आता लवकर या वगैरे. तर काय सांगशील, किती उत्साह आहे यावेळेस? अगं, मी जिकडे जिकडे जायचो ना तिकडे लोक विचारायचे की आता धिंगाणा सीझन कधी येतोय. पण अल्टिमेटली ते क्रिएटिव्ह टीम आणि स्टारच्या टीम आणि या सगळ्यांचं कॉल होता. स्टार प्रॉच्या टीमचं यश आहे की त्यांनी ते लवकर तो प्लॅन केला. कारण हा म्युझिकल गेम शो आहे. हा आत केला, पट केला, ओव्हन मध्ये टाकला, लगेच गरम झाला असं नाही. त्याला खूप डोकं लावावं लागतं. आणि आता 4 सीझन मायबाप सगळ्या प्रेक्षकांनी एवढे प्रेम दिलंय, तर 5व्या सीझनला काहीतरी यायला पाहिजे. तर ते एकदा फिक्स झालं त्यांच्या डोक्यात. आणि मग या बेटावर आलो जिथे आपण मगाशी वाळूत होतो, आता पाण्यात आहोत. क्या बात. शूज ओले झाले असेल तुझे. बर. आता ना प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या बदललेल्या आहेत आणि स्टार प्रवाहाचं यासाठी खूप कौतुक आहे. कारण प्रत्येक ऍक्टिव्हिटीने ते आम्हाला इन्व्हॉल्व करत असतात प्रत्येक शो मध्ये. तर यावेळेस तुला आमच्या बरोबर खेळून कसं वाटलं? नाही बघ, स्टार प्रवाहाचं जसं ब्रीदवाक्य मराठी परंपरा, मराठी प्रवाह, तर स्टार प्रवाह पत्रकार मित्रमैत्रिणींना नेहमीच फ्रंट रोडला ठेवतात. नेहमी एक कधीही तू बघ, मला असं वाटतं की तुमच्यामुळे या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. आज तुमच्यावर खेळून ज्या मजा आली, म्हणजे बापरे, तू तिथे 2-4 रिॲक्शन तुझ्या बघितलं मी. तुमच्या टीम मधले कोणतरी चुकत होते तर बाय ग कशाला पाठवलेला, या लेवलला तू पाहत होतीस. पण मला वाटतं ती गंमत आहे ती, म्हणजे लोक बघणारे सुद्धा आपण खेळतोय का असं वाटतं त्या. आणि ज्या गमती 5 सीझन मध्ये आल्यात त्या तुला बघायला खूप गमत आहे. आतापर्यंत जे सीझन्स आले त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड ऑन झाल्या आहेत, काही कमी झाल्या. तर ह्या सीझन मध्ये काय नवीन असणार आहे? आणि प्लीज आम्हाला या सेटची सफर करा. सेट तर तू बघत असेल, जिथून आपण आलो तिथून गुहा वगैरे आहे, सेटअप आहे, बोट आहे, इथे तुझ्या पाठीमागे बोट आहे ज्यात आपले सगळे मायबाप प्रेक्षक बसणार आहे दोन्ही साईडला. हे जे पोडियम आहे जिथे कलाकार येऊन खेळतील, ही एक जागा आहे जी 29 तारखेला तुला कळेल. ह्या रेशमी कपड्याच्या मागे काय लपलेलं आहे. हा बीच किंवा बेट असल्यामुळे पाणी, वाळू, ऊन, छान हवा, माडाची झाडं, हे सगळं आहे. आणि त्यात गंमत आहे. आता काही खेळ पण आहे त्याच्यामध्ये, जसं की साडेमाडे शिंतोडे जो गेम आम्ही आज खेळला. प्लीज आम्हाला त्याबद्दल सांग. 2 झाडं दिसतात मला. म्हणजे ज्यांना माहिती आहे आता उद्या धिंगाणा, तर साडेमाडे शिंतोडे अशी राऊंड आहे जी 5ची सीझन बदललेली नाहीये, त्याचं स्वरूप बदललेलं आहे. त्यामुळे यावेळेला पाणी उडणार आहे तुमच्या चुकलात तर तुम्ही. पण ते कसं उडणार, काय उडणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ते तुम्हाला 29 तारखेपासून कळेल. पण मी पण तेवढा तुमच्यासारखा थोडासा नवीन असतो जोपर्यंत मी सेटवर येत नाही की आज काय घडणार आहे. सो हे चिन्मय सर किंवा ही सगळी टीम, रायटर टीम, क्रिएटिव्ह टीम असा विचार करतात ना की आईला हे आज गंमत होणार. सो मला ती गंमत होणार ही इमॅजिन करून खूप गंमत आहे. त्यामुळे साडेमाडे शिंतोडे हा लुकिंग फॉरवर्ड वाला राऊंड आहे ह्या सीझनला पण. यावेळेस प्रेक्षकांना सुद्धा सहभागी होता येणार आहे, त्याबद्दल काय सांगशील? जरा प्रेक्षक खूप उत्सुक असतील. हा, यावेळेला काहीतरी गंमत आहे प्रेक्षकांसाठी. ते पण मी तुम्हाला 29 तारखेचं सांगेन. फक्त एवढं सांगेन की स्टार प्रवाहावर एपिसोड बघताना अजिबात डोळे मिचकावू नका, बस एवढं आता हिंट देईन. ओके.
जर तू याच्यामध्ये ॲज अ पार्टिसिपंट असतास तर कोणतं गेम आहे जे तुला खेळायला आवडलं असतं ज्यामध्ये तू जिंकला असतास आणि कोण तुला असं वाटलं असतं की नको हे मला नाही खेळायचं. नाही, ऑलमोस्ट मी प्रत्येक राऊंड खेळलो असतो बारा, कारण टीम वर्क आहे ना, एकटा नसतो. पण साडेमाडे शिंतोड्याला मी जाणार नाही, मला भिजायचं नाही. मला ते नाही, ते ज्याला गाणी येतात त्याला, मलाही येतात गाणी, पण ते त्यावेळेला कसं बंबाडिंग होईल माहित नाही. काय सांगशील प्रेक्षक? काय नाही यार, खूप छान वाटलं प्रांजलीशी गप्पा मारून. आता उद्या धिंगाणाचा 5वा सीझन येतोय 29 ऑगस्ट पासून दर शनिवारी आणि रविवारी आपल्या स्टार प्रवाहावर आणि जिओ हॉटस्टार वर कधीही बघा प्लीज. आता होऊ दे धिंगाणा. सीझन 5.